नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. कलकत्ता ते मुंबई प्रवासाचा आपला होता आजचा दुसरा दिवस. आता बरं फुल नाईट मारून सकाळ सकाळ आपण पोहोचलो होतो बघा संबलपूरला. संबलपूर मध्ये वातावरण तर असलं खवड झालं होतं का नाही, नादच खोळा. कसा आहे सकाळ सकाळ मस्तपैकी फ्रेश झालो आणि म्हटलं आता निघूया. प्रतिभाचा आशीर्वाद घेतला. सकाळ सकाळ नवीन दिवसाला केली बघा सुरुवात. आज दिवसभर म्हटलं आता रॉकेट बनवायचं आणि वांग 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 करत लावलं बघा रिबीट नागपूरच्या दिशेनं. रस्ता बाकी भागात टॉप असल्यामुळे गाडी चालवाय बी लय भारी वाटते या रोडनं. त्यात संबलपूरला असलं बारी बारी नजारा बघायला येते का नाही भावानं. कधी इकडे आला तर नक्की विजिट करा. लय भारी डॅम आणि मंदिर आहेत बरं का इकडं. घरच्या अलीकडे आलो 10 वाजले तर आपल्या कार्यकर्त्याला आली झोप. त्या कार्यकर्त्याला म्हणलं मग तू झोप तासभर, मी तर आंघोळ वगैरे उरकतो. काय गाडी लावली बघा पंपात दाबून. हौद्या आलो मस्तपैकी थंडगार पाण्यानं आंघोळ केली. मस्तपैकी टकाटक झाला बघा खावण्या. दोन्ही गाड्यांच्या डिझेल टाक्या पहिल्या फुल केल्या आणि लावला बघा परत एकदा सूर आपण बिंगरी पर्यंत आपण पोहोचलो बघा सोयला बॉर्डरला. बॉर्डर कानकरनं पास केली. दाबात मारली बघा छत्तीसगड मध्ये एंट्री. अय कसा आहे. थोडंफार पुढे आलो बघा, पोटाला लागलो होता भुका. मग महाराजा धाब्यावर थांबलो बघा. मस्तपैकी पनीर मसाला रोट्या लस्सी लावला बघा दणका. आणि उन्हाच्या तड्या कधी एसी लावून लावला की बघा रेट्या. अय कसा आहे. पूर जवळ आलं की दुनियाच असं गरम व्हायला चालू होतंय. लय बेकार. गरमीचं प्रमाण इकडे एवढं वाढले का नाही. हेल्मेटच्या आत सुद्धा फडकी बांधून फिरतेत लोक. ना तानाचं ट्रॅफिक मधनं कसं तरी रायपूर भिलाई सगळं पास करून घेतलं. वाघ पोचला बघा डायरेक्ट बॉर्डरला. 100 टिकून छत्तीसगडला केला बघा जय महाराष्ट्र. बॉर्डरच्या पुढे आलो बघा, चहा प्यायला थांबलो. तिथे आपलं फॅमिली मेंबर दादा भेटलं. ते रायपूर वरनं चाललो होतं सातारला भरून. त्यांची गाडी घेतली जाता जाता. मग महाराष्ट्रात एंट्री मारली वाघानं. तर वातावरण झालं होतं ढगाळ. काटा बिटा केला बघा जानकरनं पास. लावला बघा रेट्या. आपल्याला काय टाइमपास करायचा नव्हता कारण आपल्याला गावाला लग्नाला पोहोचायचं होतं. आलो भांडाऱ्याच्या अलीकडे तर लागलो होतो दुनियाचं जाम रेल्वे फाटका. जायला म्हणलं झाला का गोळा आता. वसा वसा करीत आलो आणि हिथं येऊन अडकलो का काय. काय सगळी चालली होती रॉंग साईडनं. आपण बी ट्रकवाल्याच्या मागणं टाकली बघा रॉंग साईडला आणि बिरकीट लावलं. डायरेक्ट 3 किलोमीटर ट्रॅफिकच्या पुढेच. भंडाऱ्याच्या टोलवर आलो. चहा पाणी केला बघा. तिथं आपला कुणाला भेटला होता. जाताना बी आपल्याला भेटला होता, रिटर्न येताना बी भेटला. वाघ परत चालला होता कलकत्त्याला. आवाजी गाठ घेऊन निघलो बघा. डायरेक्ट पोहोचलो बघा नागपूरला. बरुद्दीला लागायच्यात म्हणलं डिझेल टाकी फुल करावी. मामा म्हणलं डिझेल भेटत नाही, पाठ दिशी फुल कर. वाघाना हांडला बघा टन समृद्धीला मुंबईच्या दिशेनं. आता बरं रिंगाण घालायचं होतं त्यामुळे म्हणलं रिबीट तर लावायला लागतंय. 70-75चा रेट्यात चालूच होता. मृदीचा टोल क्रॉस केला. टायर वगैरे चेक करायला थांबलो. परत म्हणलं रस्त्यात कुठं कुटाना काय होया नको. 100-150 किलोमीटर पुढे आलो बघा. भुका लागल्या त्या मग जेवायला थांबलो. मस्तपैकी व्हेज थाळी घेतली. जेवण मस्तपैकी उराकलं आणि परत धरला बघा सूर मुंबईच्या दिशेनं. 100-150 किलोमीटर पुढे आल्यावर झोप यायला लागली. मग काय म्हणलं जराच चालून यावावं. झोप पुढं कोणाचं चालतंय. मग पंपा ओढली दिली ताणून. चला भेटतो आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये. जय महाराष्ट्र.